हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आज आहे ना आम्हाला जायचं होतं बाहेर, म्हणजेच माझ्या माहेरी. कशासाठी जायचं होतं हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायलाच मिळेल. तर आज होता मंगळवार आणि तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही जर माझे डेली ब्लॉग बघत असाल तर मी सुद्धा काळूबाईचे 11 मंगळवार केलेले आहेत. तर त्याचीच पूजा या इथे मी मांडून घेतली. मुलांची सकाळी सकाळी चांगलीच मस्ती पण चालू होती, कारण की मी उठले की ते मुलं पण दोघं उठून जातात आणि मस्ती करत बसतात. तर या इथे ना मी छान अशी देवपूजा मांडून घेतली आणि अगदी सकाळी 7:15 वाजताच सासूबाई जे आपले वांगी लावलेली आहेत ना, त्याची वांगी आणायला गेल्या होत्या, कारण की भाजीला काहीच नव्हतं. तर ताज्या ताज्या वांग्याची आज भाजी करायची होती. तर आता दिवसाआड किंवा 2 दिवसाआड याला भरपूर अशी वांगी सापडतात आणि त्याची भाजी जी आहे ना ती खायला पण चांगली लागते. तर चला या इथे ना एवढी वांगी जी आहेत ना ती तोडून आणली होती. आता त्याची भाजी करून घेते. भाजीला वाटण जास्त मी काही काढत नाही, फक्त आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि शेंगदाणे. तर या इथे ना त्यामध्ये सगळे आपले जे मसाले आहेत ना ते टाकले. तेलामध्ये आधी मसाले टाकले आणि त्यानंतर जे वाटण काढलं होतं ना त्याची फोडणी दिली. त्यामध्ये वांगी घालून मग त्याची छान अशी भाजी तयार केली. आता घरातली जवळपास सगळीच कामं आवरली होती. बाहेर जायचं म्हटलं कसं असतं ना, घरातली सगळीच कामं ही आवरावी लागतात. आता धुणं, भांडी आणि स्वयंपाक तर झाला होता. माझी पण थोडीशी तयारी केली, कारण की मुलं सोबत असल्यावर त्यांचे 1-2 कपडे तरी लागतातच एक दिवसासाठी जायचं म्हटल्यावर. आता घरं झाडायची राहिली होती, ती झाडली आणि ड्रेस घातला. आमच्या इथं कंपल्सरी साडीच असते. फक्त बाहेर कुठे जायचं म्हटलं तर मी ड्रेस घालते, कारण की गाडीवर आम्हाला चौघांना बसता येत नाही. तर या इथे ना आम्ही जायला निघालो होतो. तर साईने सुद्धा थोडीशी गाडी चालवली. आता मुलांचं कसं आहे ना, त्यांना जे सांगितलं ते करतात. म्हणजे त्याच्यावर, म्हणजे तो जे गाडी चालवतो ना तिथं मात्र मिस्टरांचं लक्ष होतं. यानंतर आम्ही पोहोचलो ते म्हणजेच मम्मीच्या घरी, कारण की तिचंसुद्धा आज उद्यापन होतं मंगळवारचं. तर तिने पण बघा किती छान अशी पूजा मांडलेली आहे. आणि त्यातल्या त्यात म्हणजे आमच्या इथे ना काळूबाईची मूर्ती पण आहे. आणि हे जे गणपती बाप्पा आहेत ना ते 20-21 वर्ष म्हणजे 20-21 वर्षापूर्वीचे आहेत. तर पूजा वगैरे तिची सकाळीच मांडून झाली होती. त्यानंतर ना स्वयंपाक चालू होता. स्वयंपाक करायला चुलत्या वगैरे आल्या होत्या, आत्याची सून, सगळ्याजणी आल्या होत्या. आणि असा काही कार्यक्रम म्हणला ना की सगळे पाहुणे येतात, त्यावेळेस खरंच छान वाटतं. तर आता या इथे माझी मोठी चुलती जी आहे ना ती मम्मीने जे पीस आणले होते त्याचे खण करून घेत होती आणि मी त्या ओट्यामध्ये भरून ठेवत होते, कारण की ऐन टायमाला गडबड नको म्हणून मम्मीने ना गव्हाची ओटी ते सगळे एका पिशवीत सगळ्यांचं सेपरेट, म्हणजे 11 पिशव्या केल्या होत्या. आणि त्यानंतर मी ते खण केले आहेत ते आणि नारळ त्या पिशव्यांमध्ये ठेवून दिले. त्यामध्ये ओटीला जे काही सामान लागणार आहे ना ते सगळं तिने टाकलं होतं. तर बघा अशा पद्धतीने मम्मीचा जो स्वयंपाक आहे ना पोळ्यांचा तो सगळा तयार झाला. फक्त खीर जी आहे ना ती करायची तयार होती, कारण की खीर करायला आमची आत्या हडपसरवरून येणार होती आणि ती आल्यानंतर खीर करणार होती. तर तिने खरंच तांदळाची छान अशी खीर केली होती, पण त्याची रेसिपी मी काही घेतली नाही. त्यानंतर मी सुद्धा माझं आवरलं, कारण की सुवासिनी म्हणल्यावर साडी तर म्हणजे ड्रेसवर चांगलं वाटत नाही, त्याच्यामुळे मी साडी घातली. तर या इथे देवाचं ताट करून घेतलं, देवाला नैवेद्य दाखवला आणि जे बाकीचे सगळे घरातले देव आहेत ना त्यांनासुद्धा नैवेद्य या इकडे मम्मीने दाखवून घेतला होता. आता सगळ्या सुवासिनी आलत्या, सगळ्या म्हणजे तशा तर घरातल्याच होत्या. आमच्या आत्याच्या सुना किंवा आत्याच्या नातसुना, चुलत्या. फक्त चुलत बहिणी नव्हत्या आल्या, कारण तर लांबून यायच्या होत्या. तर या इथे ना सगळ्यांचे मम्मीने पाय धुवून घेतले, त्यांना हळदी कुंकू लावलं. तसेच मम्मीच्या घराच्या आसपासच्या पण सगळ्या बायका होत्या. आता त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं, त्यांची पूजा झाली. त्यानंतर त्यांना एकीने गजरे दिले आणि मग त्यांना घरात घेतलं.
आता ह्या सगळ्याजणी घरात आल्यावर मस्त गप्पा टप्पा मारत बसल्या होत्या, कारण की बऱ्याच दिवसांनी भेटणं म्हणजे गप्पा तर आल्याच. तरी इकडे यांच्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. तोपर्यंत मम्मीने ना आरतीची तयारी करून घेतली. आता आरतीला गोंधळी पण सांगतात किंवा आपली घरातल्या घरात आरती पण करतात. तर इकडं ना घरातल्या घरातच आम्ही आरती केली होती. आणि असं जर काही असलं ना तर खरंच मन प्रसन्न वाटतं. आणि त्यानंतर न सुवासिनी आहेत ना त्या जेव घातल्या. तर बघा, आजचा हा छान असा व्हिडिओ होता. तुम्हाला पण नक्कीच आवडला असेल. आणि हो, आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि बाय बाय.